जे वचन वाचलेलं आहे त्याच्याकडे जाण्यापूर्वी आपण एक 2 मिनिटाची प्रार्थना. पवित्र 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 अतिपवित्र सैन्याचे देवा, माझ्या महान येशू तुझ्या नावाला धन्यवाद देते. नाम करते प्रभू, खरोखर तू जिवंताच्या भूमीवर आम्हाला सुरक्षित आणि निरोगी असं ठेवलेलं आहेस आणि पुन्हा एकदा प्रिय प्रभू तुझ्या चरणाजवळ येऊन तुझ्या वचनाच्या द्वारे स्तुती आराधना करण्यासाठी, तुझं वचन शेअर करण्यासाठी प्रभू तू माझी निवड केलीस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. माझ्या मुखास तू स्पर्श कर. माझ्या अंतर्यामीतून जे काही वचन निघतील ते केवळ तुझ्या गौरवासाठी व्हावेत आणि केवळ तुझा आणि तुझाच गौरव म्हणून तू सांगितलं. येथून पुढची संपूर्ण वेळ मी तुझ्या हातात सोडून देते. ही लहानशी विनंती माझं धन्य तारक करू शकतेस, याचे गोड आणि प्रिय नाव मागते म्हणून आमेन. प्रियानो, आज जो आपण शास्त्रवचन वाचलेलं आहे, शास्त्रपाठ 1 राजा याचा 19वा अध्याय 1 ते 18 वचन. याच्यात जर आपल्याला लक्षात आलं असेल की याच्यामध्ये स्टोरी कोणाची आहे? एलियाची. त्यावेळेस काय झालेलं आहे, एलिया हा जो आहे त्याने बाळ देवतांची पूजा करणारे जे सेवक होते त्यांचा तलवारीने घात केलेला आपल्याला या अध्यायामध्ये दिसून येते. आणि ते कुठून कळतंय तर दुसरं जे वचन आहे 19वा अध्याय याचं दुसरं वचन तिथे सांगितलं आहे, एलिया संदेशाने बाळ देवताच्या संदेशास मारले. जेव्हा हे आहाब राजाची पत्नी इजबेल हिला कळले तेव्हा तिचा क्रोध भडकला आणि तिने एलियास जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. ती धमकी काय दिली आहे दुसऱ्या वचनात काय, तेव्हा इजबेलीने जासूस पाठवून एलियास बजावले की संदेशाच्या जीवाच्या गतीसारखी तुझ्या जीवाची गती उद्या ह्याच वेळी केली नाही तर देव माझे तसेच व त्याहूनही अधिक करेल. तो स्वतःच्या जीवास घाबरून काय केलेला आहे, पळून गेलेला आहे. जेव्हा तिने अशी धमकी दिली आहे तेव्हा त्याला भीती वाटलेली आहे. ॲक्च्युली जर आपण पाहिलं तर देवाचा संदेश होता, त्याला घाबरायला नको होतं, त्याने घाबरून पळ काढायला नको होता, परंतु त्या धमकीला तो घाबरला आणि तिथून पळाला. हे आपल्याला हे दुसऱ्या वचनात भेटतंय. त्याच्यानंतर पुढे जर आपण गेलो, तिथून पळ काढल्यानंतर तो चालत गेला चालता चालता अतिशय दमला आणि दमल्यानंतर तो रतमाच्या झुडपाखाली विश्रांतीसाठी बसलेला आहे. हे रतम वृक्ष जे आहे एक बुशी टाईप आहे, म्हणजे झुडपासारखं आहे, परंतु ते दाट सावली देणारा असा झुडूप आहे आणि त्या सावलीला त्याला निद्रा लागली. तो झोपी गेला, कारण पायी चालून थकला होता, घाबरलेल्या मनस्थितीत होता, मनस्ताप होत होता आणि म्हणून थकला आणि त्या ठिकाणी झोपला त्या झुडपाखाली सावलीला. त्यावेळेस परमेश्वराचा देवदूत त्याच्या जवळ आला आणि त्याला स्पर्श केला आणि स्पर्श करून काय म्हटलेलं आहे की उठ हे खा, उठ हे खा असं परमेश्वराच्या देवदूताने त्याला स्पर्श करून म्हटलेलं आहे. आणि मग तो उठला आणि पाहिलं की त्याच्याजवळ काय एक भाकरी आणि पाण्याची सुरई होती, ती त्याला दिसलेली आहे. आणि मग ते पाहून तो पुन्हा झोपी गेला. पुन्हा दुसऱ्यांदा देवाचा दूत तिथे येतो, त्याला स्पर्श करतो आणि म्हणतो की उठ हे खा. त्यावेळेस तो उठतो आणि ते विस्तवावर भाजलेली भाकरी ती तो सेवन करतो, त्या सुरईतलं पाणी पितो आणि पाणी पिल्यानंतर पुढच्या प्रवासाला तो निघतो. तर आपण जर वचन 4 आणि 5 वाचलं, माझ्यासाठी जर कोणी वाचेल तर बरं होईल. परंतु वह स्वयं जंगल में एक दिन के मार्ग पर जाकर एक झाऊ के पेड़ के तले बैठ गया. वहाँ उसने यह कहकर अपनी मृत्यु मांगी, हे यहोवा, बस है, अब मेरा प्राण ले ले, क्योंकि मैं अपने पुरखाओं से अच्छा नहीं हूँ. वह झाऊ के पेड़ तले लेटकर सो गया और देखो, एक दूत ने उसे छूकर कहा, उठकर खा. उसने दृष्टि करके क्या देखा कि मेरे सिरहाने पत्थरों पर पकी हुई एक रोटी और एक सुराही पानी रखा है. तब उसने खाया और पिया और फिर लेट गया. दूसरी बार यहोवा का दूत आया और उसे छूकर कहा, उठकर खा, क्योंकि तुझे बहुत लंबी यात्रा करनी है. तब उसने उठकर खाया पिया और उसी भोजन से बल पाकर 40 दिन रात चलते चलते परमेश्वर के पर्वत होरेब को पहुंचा. इथे शेवटचं जे पोर्शन आहे
त्याने ते सेवन केलं अन्न आणि 40 दिवस 40 रात्र तो काय केला, पुढे पायी चालत गेला. आता हा जो 40 दिवस 40 रात्र हा जो स्पेसिफिक जो वर्ड आहे तो याचा अर्थ असा नाही की 40 दिवस 40 रात्र, तर त्या काळामध्ये खूप मोठं अंतर जे चाललं जायचं त्याच्यासाठी म्हणून हा द्योतक तिथे पकडला गेलेला आहे. म्हणजे तो खूप अंतर चाललेला आहे आणि म्हणून ते लांबचं अंतर दर्शवण्यासाठी 40 दिवस 40 रात्र म्हटलेलं आहे. प्रियानं जेव्हा आपण एखाद्या प्रवासाला निघतो, दूरच्या प्रवासाला, आपण काय करतो, शिदोरी आपल्यासोबत, भाकरी किंवा भाजी, पाण्याची बॉटल, अंगावर पांघरण घेण्यासाठी एखादं अंतरण पांघरण सोबत घेतो आणि ती शिदोरी जास्तीत जास्त किती दिवस जाते आपल्याला, 1 किंवा 2 दिवस. त्याच्या पलीकडे आपण घेऊ शकतो का नाही, ती नाशवून होते, ती खराब होऊन जाऊ शकते किंवा त्याच्या पलीकडे आपण जास्त साठवणी करू शकत नाही. पण प्रियांनो, जर आपण इथे पाहिलं, इथे काय दाखवलेलं आहे की त्याने एक भाकरी आणि एका सुरईमधलं पाणी प्यायला तो आणि त्याच्यावर अतिशय लांब असं अंतर, म्हणजे 40 दिवस 40 रात्र म्हणजे खूप मोठं अंतर तो चालत गेलेला आहे केवळ त्या एका भाकरीच्या जोरावर. कसं शक्य झालं प्रियांनो? आहे शक्य आपल्याला ते? एक भाकरी खाऊन थोडंसं पाणी पिऊन आपण जाऊ शकतो. 1 किलोमीटर सुद्धा आपण चाललो की आपण दमून जाऊ, आपल्याला वाटतं की हे शक्य नाही. हा तर खूप लांबचा प्रवास त्याने केलेला आहे आणि तो प्रवास कशाने शक्य झाला आहे? केवळ त्या दिव्य स्पर्शाने केला. देवदूताने त्याला स्पर्श केला आणि स्पर्श केल्यामुळे तो उठला, त्याने ते खाल्लं आणि त्याच्या अंतर्यामामध्ये किंवा त्याच्यामध्ये काय झालेले, स्पर्शामुळे एक ताकद आलेली आहे. त्या ताकदीच्या बळावर, त्या आशीर्वादाच्या बळावर त्याने काय केलं, ते भलं मोठं अंतर त्याने सर्रास त्याने पार केलेलं आहे. परंतु प्रियानं फक्त इथे येऊन थांबलं जात नाहीये, आणखी पुढे आहे. जेव्हा तो त्या प्रवासाला निघालेला आहे, त्या प्रवासाला निघालेला अनेक अशी संकटे आले असतील, मध्ये काटे आले असतील, हातकळगे आले असतील किंवा एखादा जंगली प्राणी आला असेल, ज्या अर्थी तो त्या डोंगरावर गेलेला आहे. होरेब डोंगर म्हटलेला आहे. होरेब डोंगर म्हणजे कोणता आहे? सिनाई पर्वतच आहे, ज्या ठिकाणी आपल्याला 10 आज्ञा आणि नियमशास्त्र दिलेले देवाने मोशेला. तो होरेब डोंगर म्हणजे देवाचा डोंगर, याचाच अर्थ सिनाई पर्वत तोच आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी सहजासहजी जाऊ शकला असेल का? पायी जायचे त्याला, काही नाही त्याच्यावर. खूप अडचणी आल्या असतील, थकला असेल, भागला असेल, कंटाळला असेल जीवाला, कशाला जाऊ म्हटलं असेल. परंतु नाही, ज्या वेळेस देवाने त्याला स्पर्श केला, देवदूताने त्याला स्पर्श केला, त्यावेळेस हा मोठा पल्ला पार करण्यासाठी त्याला ताकद मिळाली. परंतु त्याच्या आधी जर आपण पाहिलं तो सुद्धा संदेश आहे. देवाच्या सामर्थ्याची त्याला आणि बळाची त्याला गरज होती. का? त्यावेळेस तो तिथून पळून गेलेला आहे. तो ओळखू शकला नाहीये की मी देवाचा संदेश आहे, परमेश्वर मला बळ देणार आहे, परमेश्वर मला तयार करेल. नाही प्रियानो, परंतु तो आपला जीव मुठीत धरून घाबरून, त्या धमकीला घाबरून तो पळून गेलेला आहे. परंतु ज्या वेळेस त्याला देवदूताचा स्पर्श झाला, परमेश्वराचा स्पर्श झाला, त्यावेळेस तो खडतर प्रवासासाठी तयार झालेला आहे. केवळ एका भाकरीवर आणि त्या पाण्याने तो भलं मोठं अंतर 40 दिवस 40 रात्रचं अंतर तो पार करू शकतो. त्याच्या पुढे जाऊन जर आपण बघतो 8वं वचन, तिथे काय म्हटलेलं आहे? त्याने उठून ते अन्न पाणी सेवन केले, त्या अन्नाचा बळावर तो 40 दिवस 40 रात्र चालला आणि जाऊन तो डोंगर होरेब येथे पोहोचला. तो पोहोचला तिथे आणि पोहोचल्यानंतर काय झालेलं आहे? परमेश्वराने त्याला आज्ञा केलेली आहे. स्पर्शाद्वारे त्याला बळ दिलं, ताकद दिली, सामर्थ्य दिलं. तिथे जा म्हणाला परमेश्वर आणि तिथे गेल्यानंतर पुन्हा देवाने त्याला आज्ञा दिली आहे की तू काय कर, हजाएला अभिषेक करून आरामावर राजाने म्हटलेलं आहे. प्रियांनो, ज्या व्यक्तीला मारून टाकण्यासाठी ज्या व्यक्तीला धमकी दिली जाते, याच ठिकाणी याच वेळी तुझा आम्ही नाश करू किंवा तुला आम्ही मारून टाकू, अशी जेव्हा एखाद्या राजाची पत्नी धमकी देते, म्हणजे साहजिक आहे, भयानकच आहे ती गोष्ट. परंतु असं असताना सुद्धा, प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा परमेश्वर त्याला म्हणतोय की तू जा आणि तिथे जाऊन तू त्याला अभिषेक कर, माझ्या नावाने तू त्याला अभिषेक कर, अशी आज्ञा देतोय. माझ्या मते तर मी जाऊ शकणार नाही. माझ्या जीवावर कोणी उठलं असेल, मला त्या ठिकाणी जायला भीती वाटेल. प्रिया, साहजिक आहे, कसं जाणार आपण? नाही जाऊ शकत. परंतु हे केवळ कशामुळे साध्य होतं? त्या पवित्र स्पर्शामुळे. आणि त्या पवित्र स्पर्शामुळे त्याला ते बळ आलेलं आहे आणि म्हणूनच त्याने तसं केलं.
तो गेला आणि गेल्यानंतर तिथे त्याने काय केलेलं आहे, हजारायलाच त्याने अभिषेक केलेला आहे आणि आरामावर त्याला राजा म्हणून नेमलं. आणि त्याच्यानंतर शाफ्राज पुन्हा जाऊन त्याने काय केलं, आबेल जो आहे महोला येथील शाफ्राचा पुत्र अलिशा यास अभिषेक करून त्याच्या जागी संदेष्टा म्हणून नेमलेला आहे. हे आपल्याला शास्त्रपाठामध्ये वाचायला मिळतं. आणि पुढे जर आपण बघतो 11वं आणि 12वं वचन, हे 11वं आणि 12वं वचन आपल्याला काय सांगतं, कोणी वाचेल? हिंदी विचारेल. त्याने त्यास म्हटले, तू येथून बाहेर निघून जा, पर्वतावर परमेश्वरासमोर उभा राहा. तेव्हा पहा, परमेश्वर जवळून जात असता त्या समोरून मोठा सुसाट्याचा वारा सुटून डोंगर विदारित व खडक फोडीत होता, पण त्या वाऱ्यात परमेश्वर नव्हता. वारा सुटल्यानंतर भूमिकंप झाला, पण त्या भूमिकंपातही परमेश्वर नव्हता. भूमिकंपानंतर अग्नी प्रकट झाला, पण त्या अग्नीतही परमेश्वर नव्हता. त्या अग्नीनंतर शांत मंदवाणी झाली. शांत मंदवाणी झाली. आपण जर इथे पाहिलं, हा सीन कसाच आहे की जेव्हा परमेश्वर जवळून जात होतं त्यावेळेस डोंगर फोडण्यासारखे विदारक असं दृश्य त्याच्या समोर आले. सोसाट्याचा वारा सुटला आहे, अग्नी भडकलेला आहे, भूकंप झालेला आहे. बरोबर. आपण पण जेव्हा आपल्या जीवनामध्ये काही कठीण प्रसंग येतात, तो कठीण अवस्था ती आपल्यासाठी यासारखीच असते. एखादा भूमिकंप झाल्यासारखं किंवा एखादं विदारक दृश्य बघावं आणि आपल्या भीती वाटावी, अशा प्रकारचं त्याच्या जीवनामध्ये हे कळतर प्रवास करत असताना हे चालू होतं. परंतु हे सर्व गेल्यानंतर सुद्धा त्याने आज्ञापालन केल्यानंतर पुढे चालून त्याला काय झालं, त्या अग्नीनंतर मंद शांत वाणी त्याच्या कानावर पडलेली आहे. आणि ती मंद शांत वाणी ऐकल्यानंतर तो स्वतः बळावलेला आहे आणि तो स्वतः पुढच्या प्रवासाला तयार होत आहे. काय आज आपण तयार आहोत? जेव्हा परमेश्वर आपल्याला स्पर्श करेल आणि वाणी देईल आपल्याला की तू उठ आणि जरा माझ्यासाठी जाऊन बसू अर्धा सांग, किंवा तू उठ आणि हे कर, तू उठ आणि त्या रोग्याला बरं कर, असं म्हणेल, तर तेव्हा आपण तयार राहू का? ज्याप्रमाणे एलियाने केलेलं आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थिती त्याच्या समोर होती, अतिशय कठीण प्रसंगामधून तो चालला होता, परंतु तरी देखील त्याच्या जीवनात तेव्हा परमेश्वराचा स्पर्श नव्हता. परमेश्वर होता, परंतु त्याचा स्पर्श त्याला जाणवलेला नव्हता. आणि ज्या वेळेस त्याला तो स्पर्श जाणवला त्यावेळेस त्याच्या शरीरामध्ये ती शक्ती संचारली. जेव्हा ते सामर्थ्य आलेलं आहे, त्या सामर्थ्याच्या बळावर त्याने ते अंतर पार केलं, खडतर प्रवास पूर्ण केला. हो प्रियानो, अशाच प्रकारचे स्पर्श परमेश्वर सुद्धा आपल्याला त्याच्या सामर्थ्याने धैर्याने देत असतो. आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशा प्रकारचा स्पर्श दैनंदिन आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणूनच जेव्हा असे स्पर्श होतात तेव्हा देवाच्या कार्यासाठी आपण मागे हटलं नाही पाहिजे आणि आपण स्वतःहून उभं राहिलं पाहिजे. मग ते स्पर्श कोणते कोणते आहेत जर आपण बघितलं, माझ्यासाठी जर तुम्ही वाचेल वचन इर्मया याचा 30वा अध्याय आणि 17वं वचन. मी तर तुला आरोग्य देईन व तुझ्या जखमा बऱ्या करीन असे परमेश्वर म्हणतो, कारण त्याने म्हटले आहे की तिला टाकून दिले आहे, ती जीवन तिला कोणी विचारित नाही. 17वंच वचन. इथे जर आपण पाहिलं काय म्हणत आहे की मी तुला काय देईन, आरोग्य देईन म्हणत आहे. म्हणजे हा काय आरोग्याचा स्पर्श आहे. आपण जेव्हा परमेश्वराकडे प्रार्थना पण करतो म्हणतो, हे देवा तुझ्या आरोग्य देहाचा स्पर्श कर, माझा व्याधी दूर कर, माझं अडचण तळून जाऊ दे. होय प्रियानो, परमेश्वराचं वचनच सांगतं. आणि हे स्पर्शाचे उदाहरण जर पाहायचं असेल तर जन्मांधाला स्पर्श केला, बरा झाला. 38 वर्षाच्या दुखणे करायला स्पर्श केला, बरा झाला. त्याचप्रमाणे मनुष्याला घडवताना सुद्धा माती पाणी मिक्स केलं, स्पर्श केला, श्वास फुंकला, मनुष्य जीव झाला. हा स्पर्श असा आहे की न बोलता, काहीही न करता केवळ त्या स्पर्शाद्वारे अशा महान महान गोष्टी होऊ शकतात. याचंच एक उदाहरण म्हणजे कवी अतिशय सुंदर त्याच्या गीतातून सांगतात. मी सांगतो याला विनंती करेल, स्पर्श त्याने मला मात्र केला. हे गीत अतिशय सुंदर आहे. स्पर्श त्याने मला मात्र केला, स्पर्श त्याने मला मात्र केला, रात्री महाराज केला.
संपूर्ण सार ह्या गाण्यामध्ये स्पर्श मात्र केला व्याधी दूर पळून गेलेला आहे. तिथे शब्द बोलण्याची गरज नाही, औषध लावण्याची गरज नाहीये. स्पर्श मात्र केलेला आणि संपूर्ण व्याधी गेलेला आहे. हो प्रिया, असाच एक अनुभव मागील 8 दिवसापूर्वी माझ्या जीवनात. माझी मुलगी प्रिसा अतिशय आजारी होती. खूप म्हणजे खूप अतिशय भयानक खोकला, कंटिन्युअसली रात्रभर झोपत नव्हती. 2 दिवस अशी जागून रात्र काढली. रडायची, मम्मा मला त्रास होतोय, मम्मा माझी छाती दुखते. त्याच्यानंतर तिला पोटदुखीचा त्रास चालू झाला. पोटदुखी संपते न संपते तिला लूज मोशन चालू झालं. अतिशय कठीण अवस्था मी बघितली. मला असं वाटत होतं की जर नवीन गाठ आलेली आहे, त्या गाठीमध्ये अडकते की काय माझी मुलगी. आणि त्या दिवशी नेमक्या आंटीने मला फोन केला, रेखा आंटीने, प्रीती तुझा मेसेज आहे 10 तारखेला 11 तारखेला तर करणार आहेस. मी दुविधा मनस्थितीत होते. मला वाटत होतं की कदाचित तिला ॲडमिट करायची वेळ होईल, मला होईल किंवा नाही. माझं प्रिपरेशनही काही नव्हतं. मी मुलीच्याच टेन्शनमध्ये होते. परंतु प्रियानं तरी देखील मी आंटीने म्हटलं 100% तर नाही सांगत, परंतु मी तयारी करणार. परमेश्वर मला सांगतो की कर, तुला स्पर्श करेल. आणि म्हणूनच त्या हिमतीवर, त्या बळावर मी आंटीला हो म्हणाले. आणि खरोखर प्रियानं जेव्हा मी रडून प्रार्थना केली तेव्हा माझ्या मुलीला बरं झालं, बरी वाटायला लागली. देवाने स्पर्श केला की. आणि त्या स्पर्शाचं उदाहरण म्हणजे आज आपल्यामध्ये देखील तयार केलं. गेल्या 15 दिवसापासून ती सतत तिला हॉस्पिटल चालू आहे. अविनाशप्रियाच्या लग्नात पडली तेव्हा हात स्वेलिंग आला. आम्हाला वाटलं फ्रॅक्चर होईल, परंतु देवाची महान कृपा आहे, फ्रॅक्चर झालं. त्याच्यानंतर उलट्या जुलाब चालू झाल्या. 8 दिवसात ते ट्रीटमेंट होती नव्हतं. नंतर खोकला चालू झाला प्रिया. हा आरोग्यदायी स्पर्श केव्हा होतो? जेव्हा आपण परमेश्वराला मागतो. परमेश्वर जेव्हा आपल्याला आरोग्यदायी स्पर्श होतो त्यावेळेस हा व्याधी समूळ नष्ट करण्याची ताकद केवळ त्या परमेश्वराकडे आहे. आणि याचंच उदाहरण म्हणजे माझ्या जीवनामध्ये घडलेली 8-15 दिवसापूर्वीची गोष्ट. त्याच्यानंतर जर आपण पुढे बघायला गेलो, आरोग्याचा स्पर्श तर परमेश्वर करतोच आपल्याला. त्याचप्रमाणे सांत्वनाचा स्पर्श देखील आहे प्रिया. तो सांत्वनाचा स्पर्श कसा आहे बघा. यशयाचा 66 अध्याय आणि 13 वचन. जशी एखाद्याची आई त्याचे सांत्वन करीते, तसे मी तुमचे सांत्वन करीन. यरूशलेमे तुमचे सांत्वन करीन. जशी एखाद्याची आई त्याचे सांत्वन करते तसे मी तुमचे सांत्वन करते. एखाद्याची आई म्हणजे काय प्रिया? जेव्हा आपलं बाळ केस लागून पडतं, खेळता खेळता काहीतरी लागतं, खरचटतं, मम्मा म्हणून रडत आपल्याकडे येतं, तेव्हा आपण आधी काय करतो? पुष्ट घेतो, त्याला समजवतो, त्याचे डोळे पुसतो आणि सांगतो की बाळा रडू नको, ते पप्पा बरं कर. फक्त जीजस टच म्हटलं तरी त्या बाळाचा व्याधी, अर्धा व्याधी दूर झालेला असतो. तो का झालेला असतो? त्या मायेच्या स्पर्शामुळे. त्या मायेच्या स्पर्शामध्ये एवढी ताकद असते की त्या बाळाला लागलेलं सुद्धा त्याला ती व्याधी कमी वाटायला लागते प्रिया. आणि तसंच परमेश्वराचं वचन सुद्धा आपल्याला सांगत आहे की जशी एखादी आई मायेने सांत्वन करते, जशी एखादी आई त्याचे सांत्वन करते, त्याप्रमाणे मी तुमचे सांत्वन करीन म्हटले. मागील 6 महिन्यापूर्वी जेव्हा माझे पप्पा आले, अतिशय कठीण प्रसंगातून गेलो आम्ही. पप्पा जातात न जातात लगेच 3ऱ्या दिवशी मम्मीला ॲडमिट करावं. खूप भयानक परिस्थिती होती आमच्यासमोर. हार्ट स्ट्रोकचे चान्सेस सांगितले. अंडर ऑब्झर्वेशन तिला ठेवलं 24 तास. रात्री 1-1.5 वाजता आम्ही ॲडमिट केलं. प्रियानो वडील ऑलरेडी आम्ही गमावलो होतो. आईची स्थिती तशी होती. आम्ही काय करणार होतो प्रिया? परंतु नाही, त्या जिवंत देवाने आम्हाला आईप्रमाणे आणि आमची प्रार्थना ऐकली, सांत्वनाचे शब्द आमच्या मुखावर दिले आणि ते सांत्वन करून प्रियानो आम्हाला त्या अतिशय कठीण प्रसंगातून आम्हाला काढलं. एवढंच नाही, आज जेव्हा मॅसेजची तयारी करत होते, प्रत्येक क्षणाला मला माझ्या वडिलांची आठवण येते. का? माझं गायडन्स नाही कुठेतरी, मला मार्गदर्शन करणारं कोणी नाही. देवा तू मार्गदर्शन कर. आणि त्या जिवंत देवाने मला मार्गदर्शन केलं आणि आज या वचनाद्वारे मी तुमच्या समोर उभे आहे.
माफ करा, मी इमोशनल होते, परंतु तो जिवंत परमेश्वरच मला ताकद देणार आहे त्याच्या वचनाद्वारे बोलण्यासाठी. का तर हा जो स्पर्श आहे प्रियानो, आपण कुठेतरी चुकतो, आपल्याला तो स्पर्श जाणवत नाही प्रियानो. आणि माझी ती इच्छा आहे की जसं माझ्या जीवनामध्ये परमेश्वराचा प्रत्येक वेगळा स्पर्श मला जाणवलेला आहे प्रियानो, तो तुम्ही ओळखायला शिकावा. तो स्पर्श तुम्हाला सुद्धा करतोय प्रियानो. फक्त फरक एवढा आहे की तो स्पर्श आपल्याला कळत नाही. तो सांत्वनाच्या रूपात असू शकतो, तो आरोग्यदायीच्या स्वरूपातला स्पर्श असू शकतो, किंवा इतर कोणत्या स्वरूपातला तो स्पर्श असू शकतो प्रियानो. तिथे औषधाची गरज नाही, तिथे शब्द बोलण्याची गरज नाही आहे प्रियानो. फक्त स्पर्श केला की सर्व काही होते प्रियानो. आणि म्हणूनच अशा प्रकारचं हे सांत्वन जे आहे परमेश्वर आपल्याला वचनातून देखील देत असतो. आणि तो आपल्याला सांगतो की धाव दुःखाचा भरणार तूच रे, माझ्या साऱ्या विश्वाचा आधार तूच. धाव दुःखाचा भरणार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. हो ना, किती दुःख संकट आले, याच्या जीवनामध्ये देखील दुःख संकट आले, त्याच्या जीवावर बेतलं होतं, परंतु निराश झाला होता, हतबल झाला होता, चिंताक्रांत झाला होता, परंतु परमेश्वराच्या स्पर्शाने ते सर्व काही दूर गेलं आणि प्रतिकूल परिस्थितीला परमेश्वराने अनुकूल करून महान असं कार्य करून घेतलेलं आहे याच्या जीवनामध्ये. तशाच प्रकारचं कार्य प्रभू परमेश्वर आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये करू इच्छित आहे. फक्त ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन अजून मी पहिले करेन त्याचा 6वा अध्याय आणि 14वे वचन कोणीतरी वाचावं. देवाने प्रभूला उठविले आणि तो आपल्या सामर्थ्याने आपल्यालाही उठविले. देवाने प्रभूला उठविले आणि तो आपल्या सामर्थ्याने आपल्यालाही उठविणार. हा जो सामर्थ्याचा स्पर्श आहे, आपल्याला एक आशा आहे, आपल्यापासून जे दूर गेले पण एक आशा आहे की आपण पुन्हा जेव्हा उठविले जाऊ आपण मिळणार आहोत. ज्याप्रमाणे देवाने प्रभूला उठवलेला आहे तो सामर्थ्यशाली म्हणून काय होणार आहे, पुन्हा तो आपल्याला उठवणार आहे. आणि हीच आशा आणि हेच विश्वास आपल्या अंतःकरणामध्ये ठेवूया आणि या स्पर्शाची अनुभूती आपल्या जीवनामध्ये करूया. आणि कशा प्रकारे परमेश्वर स्पर्श करू इच्छितो, कशा प्रकारे आपल्या जीवनाद्वारे त्याची सेवा करून घेऊ इच्छितो हे आपण ओळखायला शिकले. ज्याप्रमाणे माझ्या जीवनामध्ये मला जाणवलं, मला वाटलं की नाही कदाचित माझं बालिशपणा असेल किंवा कदाचित मी इमोशनल होत असेल आणि म्हणून मी ते सांगत असेल प्रियानो, परंतु नाही प्रियानो, स्पर्श हा शब्द फक्त 2 आहे, परंतु त्याच्यात खूप मोठा गहन अर्थ आहे. जेव्हा माता ही बाळ प्रसवते त्यावेळेस सर्वप्रथम काय करते, त्या बाळाला आईच्या छातीवर देतात. का देतात? तो स्पर्श मायेचा स्पर्श. ते बाळ जन्मताच रडतं, परंतु जेव्हा आई जवळ येतं ते बाळ शांत होतं प्रियानो. हाच स्पर्श, मातेचा स्पर्श किंवा हा जो स्पर्श त्या बाळामध्ये आईमध्ये आहे, तसा स्पर्श आपणामध्ये आणि या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये किंवा परमेश्वरामध्ये निर्माण झाला पाहिजे. जेव्हा मी दुःखी, कष्टी, भाराक्रांत असतो, संकटाने होरपळून गेलेलो असतो, त्यावेळेस जेव्हा परमेश्वर स्पर्श करतो आपल्या जीवनाला शांतता मिळते, आपल्याला सांत्वन मिळते. आणि म्हणूनच आपण 2 मिनिटाची प्रार्थना करूया. स्वर्गीय परमदयाळू परमेश्वर देव बाबा, तू आम्हाला सहाय्य करतोस, तू आम्हाला मार्गदर्शन करतोस. आम्ही आमच्या संकटामध्ये, आमच्या जीवनामध्ये प्रभू होरपळून गेलेलो असतो, अनेक दुःखांमुळे आम्ही बाप्पा व्याकुळ होतो आणि प्रिय प्रभू आपला जीव कसा वाचवता येईल आणि कशा प्रकारे आम्ही त्याच्यापासून दूर राहू याचा आम्ही विचार करत असतो. परंतु प्रिय प्रभू तू देऊ केलेले प्रभू आशीर्वादी स्पर्श जे आहेत प्रभू, ते सर्व स्पर्श प्रभू आमच्या जीवनामध्ये येऊ दे. आणि प्रभू या सर्व गोष्टीच्या द्वारे प्रभू केवळ तुझी आणि केवळ तुझी स्तुती गौरव दे प्रभू. आणि आम्हा प्रत्येकाला प्रभू तुझ्या नावामध्ये दूर कर. येणाऱ्या दुःख संकटांना आम्ही दूर करून प्रभू तुझ्या नावामध्ये उभं राहू म्हणून तू आम्हाला सांगितलं. येशूच्या नावाने माफी म्हणतो. थँक्यू. मी सर पास्टर कमिटीचे आभार मानते, सरांचे देखील आभार मानते की त्यांनी मला प्रभूच्या वचनात